विधानमंडळाच्या समितीने घेतला पालिकेचा आढावा, शिवधाम उद्यानास भेट. राज्य विधानमंडळाचा अंदाज समितीच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या विविध विभागांच्या आढावा घेत प्रकल्पांना भेटी देत पाहणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी शासन स्तरावरून प्राप्त झालेला निधी, पालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासात्मक बाबी व प्रकल्पांविषयी माहिती घेतली. राज्य विधानमंडळाची अंदाज समिती सदस्यांच्या धुळे-नंदुरबार जिल्ह्यात दौरा सुरू आहे. बुधवारी धुळे येथील दौरा आटपून गुरुवारी समितीचे शिष्टमंडळ सकाळी नंदुरबार दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी दुपारी 5 वाजता नगरपरिषदेला भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, मुख्याधिकारी राजेंद्र वाघ यांनी सदस्यांचा सत्कार केला. समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह सदस्य आमदारांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष दालन, विषय समिती सभापती दालन त्याचप्रमाणे विविध विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार सदस्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाची माहिती घेतली. पालिकेच्या सभागृहात विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. आमदार अर्जुन खोतकर यांनी शासन स्तरावरून प्राप्त झालेला निधी, पालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासात्मक बाबी व प्रकल्पांविषयी मुख्याधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडून माहिती जाणून घेतली. प्रसंगी आमदार किशोर वाघ, जिल्हाधिकारी मिताली सेठी, आमदार काशीराम पावरा, आमदार कैलास पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार राजेश राठोड, विधिमंडळाचे सचिव, समिती, दामोदर गायकवाड, जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक रवींद्र पवार उपस्थित होते. नगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयी तसेच पालिकेच्या नूतन प्रशस्त वास्तूची प्रशंसा करीत समिती अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी समाधान व्यक्त केले.